आणि आता बघूयात की त्या चिठ्ठीमध्ये दडलंय काय. मी परीक्षकांना विचारतो की आजची गेस्ट आधार कार्ड जोडी कोण आहे, आम्हाला सांगा. वाव, उज्ज्वला जोग आणि स्वाती चिटणीस. तर फुबाई पूजा मंचावरती आपल्या सुपरस्टार मैत्रिणीला भेटायला येते तिची शाळेतली एक मैत्रीण. बघूयात मग आता त्यांच्या मैत्रीमध्ये काय धमाल येते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या गेस्ट आधार कार्ड जोडीचं, उज्ज्वला जोग आणि स्वाती चिटणीस. Mamma mia, here I go again. My, how can I resist you? My, हॅलो आई. आई मी सुजाता बोलतेय. अगं मलाच काय सांगतेस मी घरी नाहीये म्हणून. आई ते प्लीज डॉक्टरने दिलंय ना ते कानाचं मशीन, कानाला लाव. अगं देवघरात ठेवून त्याची पूजा नाही करायची आपल्याला. मशीन लाव. अगं ओरडत नाहीये ग मी, नीट बोलते. हा आता मला सांग, परवा आपल्याकडे विजा ऑफिस मधनं फोन आला आणि त्यांना काय तू सांगितलंस की मी वारले. अगं आई तू प्लीज कधीतरी एका सुपरस्टारची आई असल्यासारखी वाग ग. प्लीज डोंट एम्बॅरस. उप्स आई हॉटेलचा फोन वाजतोय, मी तुला नंतर फोन करते. ओके बाय बाय बाय. हॅलो उर्मिला ताईसाहेब. ओ प्लीज आय एम व्हेरी टायर्ड. मी आता कुणालाही भेटणार नाही, कुणालाही पाठव. मला ओळखतात, वर्गात होत्या. ओ गॉड. ओके डू मी अ फेवर, त्यांना सांगा मी फक्त त्यांना 3 मिनिटं देऊ शकते. 3 minutes. ओके ओके. अगं बाई दरवाजा उघडाच आहे. सुपरस्टार सुजाता मॅडम आहेत का? काय काम आहे तुमचं मला सांगा. उद्घाटन आहे, बारसं आहे, लग्न आहे, मुंज आहे. माझे रेट्स ठरलेले आहेत. अगे टवळे भवाने हॅलो प्लीज गो आउट. तुम्ही शिव्या काय देताय मला. ए सुजाता सुजा. अगे मी मंगल देशमुख. अगं आपण एका वर्गात होतो. आता मी उर्मिला शिर्के. आठवलं का तुला? मंगल देशमुख. मंगल मंगी मंग्या. काय अवतार केलाय काय. काय मी आता हळदी कुंकवाच्या समारंभाला गेले होते ना, तिकडनंच आले. आणि असं राहावं लागतं, तशी रीतच आहे इथली. आणि तू तरी काय ग, काय कपडे घालतेस, काय नाकार नवकर. अगं डिझायनर वेअर आहे. यु नो शायना एसटी, तिचं समक कलेक्शन. हो का? ए सुजे किती वर्षांनी भेटतोय का. म्हणजे काय, मी तुला ना नेहमी टीव्हीवरच बघत असते. 25 वर्षांनी भेटतोय नाही आपण. असेल आय डोंट. तू कोल्हापूरला निघून आलीस आणि नंतर काही कॉन्टॅक्टच ठेवला नाहीस. कसं भेटणार आपण. अगं मग तू इतके वेळा कोल्हापूरला येतेस, एकदा तरी मला भेटायचंच ना. मंग्या तू सुपरस्टार आहेस का. अगं तुला कशी शोधणार मी. तुझा ना नंबर ना ऍड्रेस. कॉमन मॅनला कसं शोधायचं. गॉड ओ गॉड आय एम सच अ बॅड होस्ट. आय एम सो सॉरी. मी तुला काही विचारलंच नाहीस ग. काय घेणार तू. अगं नाही, चहा कॉफी. अगं नको ग बाई, काही नको. कोल्ड ड्रिंक मागव. नाही नको ग. कम ऑन यार, यू मस्ट हॅव समथिंग. बरं मग असं कर ना, लिंबू सरबत सांग ना. लिंबू सरबत काय. बिअर घेऊया का. बिअर नाही नको बाई. का ग. म्हणजे काय आहे, मी ना आता कधीतरीच घेणाऱ्या मधली आहे. म्हणजे आमच्या ह्याने आग्रह केला ना तरच मी घेते. आमचे हे नेहमी म्हणतात, बाईच्या ओठाला आणि बिअरच्या घोटाला कधी नाही म्हणू नये.
असा नवरा मिळाला असताना तर दुसऱ्या दिवशी सोडला असता त्याला. तू काही म्हणालीस का? नाही नाही, मी तुला असं विचारते की स्मॉल इट्स मध्ये काय घेणार? आता कशात काय करणार? मग या स्मॉल इट्स म्हणजे स्नॅक्स. स्नॅक्स मध्ये काय घेशील, व्हेज का नॉन व्हेज? अच्छा अच्छा, म्हणजे तुला चकणं म्हणायचंय का? अगं असं काय करतेस? मी चिवडा आणलाय ना, घे. चिवडा पण अगं हायजिनिक आहे ना ग, कारण काय आहे, मी ना बाहेरचं फारसं खात नाही. आय हॅव टू लुक आफ्टर माय सेल्फ. अगं चिवडा या शब्दात तरी तुला काय हायजिनिक दिसतं का? चिवडा याच्यात काय आलं हायजिन? बरं दे. कसं आहे? खमंग आहे की नाही? खमंग. बाकी मंग्या, तू इथे येऊन अगदी इथली झालीस. हं? काय अवतार केलायस ग? त्या आव्याशी लग्न केलं असतोस तर? आव्या? हो. शी काय बावळट होता ग तो? कशी होतीस कॉलेजमध्ये असताना? फटाका होतीस नुसती फटाका. शी, बरं माझा राहू दे. ए तू किती पिक्चर करतेस का आता? नेक्स्ट मंथ 3 फिल्म्स. हो का? आता इथे सुद्धा फिल्मच्या शूटिंगसाठी चाले बरं का मी. ए, कुठल्या कुठल्या? हिरवा चुडा माझ्या नवसाचा, काळूबाईचा. अगं बाई छान गाणं आहे ग. ए पण पिक्चरचं नाव काय आहे? अगं हेच नाव आहे. त्यात मी काळूबाईचा रोल करते. हो का? अरे वा. ए सुजा, अगं परवा ना मी तुझा एक पिक्चर पाहिला टीव्हीवर. हो. कुठचा ग? आणि पिक्चर नाही ग म्हणू, कसं आहे ना, आपण फिल्म म्हणावं, फिल्म. हे बघ, तुम्ही जे काम करता ना ते पिक्चरच असतं. हा फिल्म जरा वेगळं असतं, पण त्या जरा चांगल्याच असतात बरं. हो का? माझ्या फिल्म हिट किती आहेत माहितीये? नवरा माझा नागराजनी बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडलेत, रेकॉर्ड. तो नागराज म्हणजे त्या नागाच्या फणाला तू ओवाळतेस वगैरे तेच ना? हो. अगं मी अशी आरशासमोर उभी असते, माझ्या हातात एक कुंकवाची डबी. इकडनं असा एक नाग येतो, सरपट 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 सरपट. त्या कुंकवाच्या डबीत तो फणा बुडवतो आणि माझी मांग भरतो आणि जाता जाता माझ्या गालाचं चुंबन. आणि मग मी त्या नागाच्या शेपटीला अशी धरते आणि लाजत 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 सप्तपदी घालते. हो पाहिलंय ना. आणि मग नंतर तो नागराज बिळात जातो आणि तिकडनं एक ब्रँडेड मंगळसूत्र घेऊन येतो आणि तुझ्या गळ्यात घालतो. काय गर्दी व्हायची ग, ढसा ढसा रडायच्या. कोण? नागिणी का? अगं बायका ग, बायका. ए सुजे, पण तू काही म्हणो, ए कुठला ग नाग असा येणार आणि कुणाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार? नाही ग, आम्हाला हे काय असं पटत नाही. काय ना, आपण त्याचा विचार करायचा नसतो. आपण मिळणाऱ्या पैशांकडे लक्ष ठेवायचं. आणि सिनेमाचं कसं आहे तुला सांगू का? आपण विचार न करता सिनेमा बनवला ना तर लोक सुद्धा विचार न करता तो पाहतात आणि मग सिनेमा हिट. हो का? हो. असं असतं का? हो तसं असतं. जाऊ दे, पण ते जाऊ दे. मला तुझं सांग, तू काय घरीच असतेस का? हो तशी घरीच असते. नवरा कमावतो का ग? चालू आहे. आणि मुलं बाळ? एक मुलगा आहे, शेती सांभाळतो. शेती? हाऊ सॅड. काय ग, काय झालं? नाही ग, शेती म्हटलं ना की मला एकदम टॉप अँगलला कॅमेरा दिसतो. खाली रखरखीत जमीन, कॅमेरा खाली येतो, एकुलता एक वठलेलं झाड, त्या झाडावर एक गळफासाचा दोर आणि त्या गळफासाच्या दोराच्या मध्ये एक प्रश्नचिन्ह. वाव, डायरेक्ट कांजला एंट्री. नाही का तुझे? आमच्याकडे असं काही नाहीये. आमचा चांगला मळा आहे, बागायत आहे, हिरवीगार शेती आहे आमची. हो का? नाही. ए बरं मला सांग, तुला किती मुलं ग? अगं मला एकच मुलगी, एकुलती एक. अरे वा. लग्न केलंयस ना? इतक्यात काय लग्न? अगं मी तिला आता स्वतः लॉन्च करणार आहे. छान. म्हणजे आता तू अभिनेत्री आहे म्हटल्यावर तुझी मुलगी अभिनेत्रीच होणार. course. आमच्याकडे कसं आहे ग, आमचे हे शेतकरी, मग आमचा मुलगा शेतकरीच होणार. मंगे तू आधी इथं बाहेर पड. अगं असं काय करते? मी आत्ताच आले आणि मला लगेच बाहेर काय सांगते? अगं इथं ना म्हणजे रूम बंद नाही ग, या या तुझ्या सगळ्या गोतावळ्यातून बाहेर पड. अगं काय? अगं किती दिवस अशी नवऱ्यावर अवलंबून राहणार आहेस? अगं बाईनी की नाही स्वतःच स्वतः कमवायला पाहिजे. बाई कमावती असली ना की कसं तिचं सेल्फ एस्टीम वाढतं, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि मग आपण आपला खर्च करायला मोकळे होतो. मी तुला सांगते, बाई कमवत असली की कसं असतं. मी ना परवाच BMW बुक केलीये. हो माझ्या पैशानी. नवऱ्याला सांगितलं नाहीये. त्याच्या वाढदिवसाला
त्याला सरप्राईज गिफ्ट देणार आहे. हॅपी बर्थडे टू यू. अगं तू एवढा पैसा कमवतेस मग तू या हॉटेलमध्ये का राहिली, चांगल्या हॉटेलमध्ये का नाही उतरली? म्हणजे काय? दिस इज वन ऑफ द बेस्ट. व्हॉट आर यू टॉकिंग? बरं, एक मिनिट थांब. हॅपी बर्थडे. हॅलो मॅनेजर, मी उर्मिला ताई बोलतेय. हे बघा सुजाता मॅडम आता हे हॉटेल सोडतायत. आपल्या 7 स्टार हॉटेलमध्ये जे एक अप्रतिम रूम आहे ना ती त्यांच्यासाठी ठेवा. वा, कळलं का? हॅलो. नाही हे बघा त्या सुपरस्टार आहेत पण त्याआधी ती माझी जवळची मैत्रीण आहे, जीवलग मैत्रीण आहे. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असाच त्यांचा पाहुणचार झाला पाहिजे. कळलं? लक्षात आलं? फोन ठेवा. चला. ए हॅलो. काय? ए हॅलो. हॅव यू गॉट मॅड? बेडी झालीस का तू? अगं दिस इज नाईस यार. ते हॉटेल खूप महाग असेल. आमच्या प्रोड्युसरला नाही ग परवडणार. प्लीज. अगं असं काय करते? पण मी तुझ्या प्रोड्युसर कडनं पैसे घेणार नाही. ते आमचंच हॉटेल आहे. काय? अगं या कोल्हापूरमध्ये आमची 5 हॉटेल्स आहेत. 5 हॉटेल? आणि तुला माहितीये का मी ग्रुप ऑफ हॉटेलची एमडी आहे. एमडी? मग अशी मी तुला चिवडा दिला की नाही तो सुद्धा आमच्याच फॅक्टरीत बनवलेला होता. हो. तुला गंमत सांगू का? काय ग? अगं त्या फुबाई फू मधल्या त्या अश्विनी ताई नेहमी सगळ्यांसाठी घरनं डबा भरून काहीतरी खाऊ आणतात ना, ते सुद्धा मी आमच्या मुंबईच्या हॉटेलमधूनच त्यांना पुरवते. पण हे कुणाला सांगू नको. नाही कशाला सांगते ग? तुला सांगू का माझा ना मुलगा शेती सांभाळतो. 800 एकर जमीन आहे ग आमची, तो सांभाळतो. माझा नवरा मिनिस्टर आहे. चाललंय ग आमचं सगळं असं मजेत चाललंय. पण तुला खरं सांगू का सुजू? काय ग? आज की नाही मी खूप आनंदात आहे. अगं एवढी मोठी सुपरस्टार तू, पण एवढ्या वर्षानं भेटून सुद्धा आपल्या मैत्रिणीला काही विसरली नाहीस. अगं तू मंगे म्हणून ज्या आपुलकीनं मला हाक मारलीस, मिठी मारलीस, तेच सगळं खरं आहे ग. बाकी हे सगळं झूट आहे. स्वातीताई, उज्ज्वलाताई, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्यासाठी. तुमचं मनापासून स्वागत या मंचावरती. वळूयात परीक्षकांकडे. स्वप्नील सर, इतका छान एंटरटेनिंग आणि अत्यंत व्हॅल्यू बेस्ड परफॉर्मन्स आम्हाला दाखवलात. इट इज सच अ प्लेजर की तुम्ही दोघी आज इकडे आलात आणि आम्हाला तुमचा हा परफॉर्मन्स समोर बसून बघायचा आनंद दिला. त्याबद्दल तुमच्या दोघांसाठी पुन्हा एकदा गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. अश्विन मॅम. ग्रेट. सिरियसली तुम्ही इथे आलात आणि त्याबद्दल धन्यवाद. आणि मी तुमच्या हॉटेलमधली काजूची बर्फी तुम्हाला खिलवणार आहे. आय थिंक वी शुड गिव्ह देम अ ब्लास्ट. या ब्लास्टची बौछार होत असताना मला विचारल्याशिवाय राहत नाहीये क्षितीला. क्षिती, कसा वाटला परफॉर्मन्स? खूपच आवडला. मी म्हणजे ही काय म्हणतात त्याला खरी आई आहे आणि ती माझी अदरवाईजची आई आहे. म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम्स ही डील नाही करत, ते ती करते. सो 2 mothers वर ऍक्च्युली परफॉर्मिंग आणि इट वॉज अमेझिंग. आणि दोघीही खूप खूप मस्तीखोर आहेत. म्हणजे मधले जे त्यांनी काही मस्ती केली, जिथे ओरडल्या, त्या आय वॉन्ट टू टेल की त्या खरंच अशा आहेत. आणि त्या खरंच एकमेकांना भेटल्यावर त्या असंच रिॲक्ट होतात. एक दिवसांनी भेटून सुद्धा त्या तेवढ्याच एक्साइटेड असतात. आणि जावयाला कसा वाटला? माझी सासू ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे मी तिला काय सांगणार कसं झालं किंवा काय झालं. मैत्रीच्या सल्ल्यात एवढंच सांगेन की तुम्हा दोघींनाही पुन्हा पुन्हा एकत्र पाहण्याची ही संधी आम्हालाही मिळो या मंचावरती. याच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही पुन्हा या, आम्ही वाट बघतो. थँक्यू. जोरदार टाळ्या या जोडीसाठी.